दर 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ पर्वाचं उद्या रामप्रहरीच नाशिकमध्ये होणार ध्वजारोहण। ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये निघाली धर्मध्वजाची शाही मिरवणूक। पावसाळी अधिवेशनाची अपेक्षेप्रमाणेच वादळी सुरुवात। कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम। विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आणि जोरदार घोषणाबाजी। पहिल्या दिवशी विधान परिषद 3 वेळा तहकूब। उन्होंने जो पोएम रची उसमें उन्होंने कुछ पंकजा पंकजा यस पापा बोला, तो शायद वो पापा ना बोलते तो मुझे ज़्यादा अच्छा लगता, बिकॉज आई हैव लॉस्ट माय फादर। विरोधकांनी केलेल्या जॉनी जॉनी यस पप्पाच्या विडंबनावरून पंकजा मुंडे नाराज। म्हणाल्या, विरोधकांनी किमान माझ्या पप्पांचा उल्लेख टाळायला हवा होता। आदर्श घोटाळा खटल्यामधून अशोक चव्हाणांचं नाव वगळता येईल का? सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे केली विचारणा। अशोक चव्हाणांच्या अर्जावर झाली सुनावणी। शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या विरोधात पुण्यामध्ये धरणं आंदोलन। सर्वेक्षणामध्ये अनेक मुलांचा समावेशच नसल्याचा सामाजिक संस्थांचा आरोप। सरकारनं पुन्हा सर्वेक्षण घेण्याची केली मागणी। पुढचं पाऊल मालिकेतली अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी। 20 जुलैला ठार करणार असल्याचं अज्ञात व्यक्तीनं लिहिलं पत्र। पोलीस मात्र काहीच कारवाई करत नसल्याचा जुईच्या आई-वडिलांचा आरोप। माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी, तर यवतमध्ये तुकोबारायांना पिठलं भाकरीचा नैवेद्य। सोपान देवांच्या पालखीचंही पंढरीकडे प्रस्थान। आणि पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम उत्साहात। 355 वर्षांपूर्वीच्या पावनखिंड रणसंग्रामाच्या रोमहर्षक इतिहासाला पुन्हा उजाळा।